हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 35. संपूर्ण रूम सेडने पालथी घातली. आध्याला आवाज देत तो खाली स्वयंपाकघरात गेला. तिथे सुद्धा ती नव्हती. त्या सकाळीच घराबाहेर पडल्या असं एका नोकर मंडळीकडून त्याला कळले. सकाळीच बाहेर पडली, कुठे गेली असेल ही? सेडने स्वतःलाच प्रश्न केला. आता पुढे. तसाच तो पळतच स्वतःच्या खोलीत आला. कपाटातून स्वतःचे कपडे घेऊन तो घाई गडबडीत अंघोळ करायला बाथरूममध्ये शिरला. ओले केस पुसतच सीड बाहेर आला. नेहमीच्या सवयीप्रमाणे ओलं टॉवेल त्याने बेडवर फेकलं. टॉवेल थेट सम्राटच्या तोंडावर पडलं. सम्राटची झोप चांगलीच चवताळली. सीड! चिडतच त्याने तोंडावरील टॉवेल खाली फेकलं. जमिनीवर पडलेलं टॉवेल उचलत सेडने ते खुर्चीवर टाकलं. त्याने घाबरतच सम्राटला प्रश्न केला, तू मला घरी घेऊन आला तेव्हा ती इथे होती का? ध्रुवी का? मुद्दाम सम्राटने विचारलं. आध्या, सीड उत्तरला. सम्राट हुंकारला. काही बोलली का? सीडने विचारलं. बोलली तर नाही, पण... सम्राट बोलता बोलता मध्येच थांबला. पण काय? सीडने पुन्हा विचारलं. काही नाही, राहू देत, परत तुला वाईट वाटायचं. म्हणत सम्राट बेडवरून उठला. बोल ना, सीड चिडतच म्हणाल. तिच्याकडे बघून मला असं नाही वाटत की तू तुझ्यावर प्रेम करत असेल. जर तसं असतं तर काल तुझ्यासोबत या खोलीत ती थांबली असती. ती तुला घाबरतेय म्हणून तर भाई नाही हे कळताच ती भाईच्या खोलीत शिफ्ट झाली. आणि तसंही तुझी गर्लफ्रेंड आहे हे माहिती असून ती का तुझ्या प्रेमात पडेल? तिच्या कॉलेजमध्ये तिच्या मागे पुढे करणारे खूप असतील आणि तेही तिच्या वयाला साजेल असे. तिने तुझ्या प्रेमात पडावं असं जबरदस्ती तू तिच्यावर नाही करू शकत. माझं ऐकशील तर लांब राहा तिच्यापासून. ती तुला नाही सूट करत. सम्राट म्हणाला. मी तिच्यावर जबरदस्ती कुठे केली या? सीडने प्रश्न केला. काल तू दारूच्या नशेत माझ्यासमोर जे काही बरळत होतास त्यावरून त्याला मला असं वाटतंय की तू तिच्यावर जबरदस्ती करतोयस. तिने तुझ्या प्रेमात पडावं म्हणून तू तिच्या मागे पुढे करतोयस. मुळात तू ध्रुवीला विसरलाच नाहीयेस ही गोष्ट तुझ्या का नाही लक्षात येते? घर येईपर्यंत नुसतं तिचंच नाव तुझ्या ओठांवर होतं. पहिलं प्रेम अजूनही हृदयात असताना दुसऱ्याला जबरदस्ती स्वतःमध्ये का अडकवतोयस? आज ना उद्या ध्रुवी जर इथे आली ना तर तू आद्याला सोडून तिच्याकडे जाशील एवढी खात्री आहे मला. सम्राट म्हणाल. मी नाही जाणार त्या मुलीकडे परत. माझ्या मनातून उतरून गेलीये ती मुलगी. माझं फक्त आणि फक्त आद्यावर प्रेम आहे. सीड सम्राटला ओरडून सांगू लागला. अच्छा, मग काल सारखं सारखं ध्रुवीचं नाव का घेत होतास? सम्राटने विचारले. मला नाही आठवत आणि मला नाही वाटत की मी तिचं नाव घेतलं असेल. मला फक्त एवढंच वाटतंय की मी कोणावर जबरदस्ती नाही करत आहे. मी फक्त तिचा आधार बनतोय. मला तिची काळजी वाटते. ती एकटी घराबाहेर पडली तरी मला टेन्शन येतंय. तू नाही समजणार. तू बाजूला हो. म्हणत सेडने सम्राटला बाजूला केले आणि ते स्वतःचा आवरून घेऊ लागला. जगात भरपूर मुली आहेत, त्यांचा आधार बन ना. तिचाच का तुला आधार बनायचंय? सम्राटने रागातच सीडला विचारले. जगात भरपूर मुली असतील पण नवरा म्हणून मी आद्यासोबत जोडलोय, इतरांसोबत नाही. सीड उत्तरला. जबरदस्तीचे नातं आहे हे सीड. तुझ्यापासून लांब पळते आणि तू आहेस की तिला पिंजऱ्यात कैद करायचं बघतोयस? सम्राटने जाब विचारले. तुला झालं काय आहे? एवढ्या रागात तू कधीपासून बोलायला लागलायस? सम्राटच्या चेहऱ्यावरील राग बघतच सीडने त्याला प्रश्न केला. मी रागात नाही बोलत आहे, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. ध्रुवीला प्रपोज करू की नको हा प्रश्न घेऊन
10 वेळा तरी माझ्या मागे आलेलास आणि आता सगळं स्वतः ठरवून मोकळा होतोस. सम्राट म्हणाला. कॉल उचलत होतास का तू माझा? सिडने विचारलं. मग तू घरी येऊ शकत होतास ना. इथून रागात बाहेर पडल्यावर आम्ही आमच्या घरी जातो हे तुला माहिती आहे ना. आलास तू? सम्राटने विचारलं. तू विषय का वाढवतोस यार? आणि हा सगळा विषय बाजूला राहू दे. मला अद्याप कुठे गेले ते बघू दे. तू वेगळ्याच मूडमध्ये आहेस आता. मला या विषयावर नाही बोलायचं. आपण नंतर बोलूयात या विषयावर. सीड सम्राटला बाजूला करतच म्हणाल. पण सम्राट जागचा तीळ मात्र सुद्धा नाही हलला. सम्राटने रागातच सीडला मागे ढकललं. मागे जाऊन तो कपाळावर आदळणार, पण त्यातल्या त्यात कसाबसा स्वतःचा तूळ सीडने सांभाळला. तिची ती गेलीये, तिची ती परत येईल. अजिबात कोणाच्या मागे मागे करायचं नाहीस तू. सीडला राग दाखवतच सम्राट म्हणाला. तू आमच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. मी मला पाहिजे ते करेल. सीड सुद्धा रागातच सम्राटला म्हणाला. हे सगळं करून तू स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस, पण सोबत तिचा सुद्धा. याचे परिणाम निस्तरायला तयार राहतो. सम्राट म्हणाला. तू कधीपासून ही राजकारणी भाषा बोलायला लागलायस? सीडने विचारलं. ते पण तुला कळेलच लवकर. अजून पण वेळ नाही गेलीये. लांब राहा तिच्यापासून. तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय मी. नाही लांब झालास तर लवकरच लांब होशील तू तिच्यापासून. तिच्यावर 24 तास पाळत ठेवून आहे कोणीतरी. ती कुठे आहे, काय करते याची प्रत्येक खबर अण्णा आणि आबांना असते. तू तिच्या जास्तच काळजीत आहेस म्हणून तुला सांग. आत्ता ती तिच्या कॉलेज बाहेर असलेल्या गार्डन बाहेर भेटेल तुला. परिस्थिती पुढे हतबल नाहीये आणि म्हणून पळून जात नाहीये असं ती तिच्या खास मित्राला सांगते. तिला तू आवडत नाहीयेस. ती कधीच तुझी होणार नाही, कारण ती तुला फक्त आणि फक्त घाबरते. तिच्या मागे मागे करतोयस ही तिला अजिबात आवडत नाहीये, आणि तुझं तिच्या मागे मागे करणं ह्या घरातील कोणालाच नाही आवडत. सो लांब राहा तिच्यापासून. इट्स गुड फॉर यू. सीडचे गाल थोपटतच सम्राट म्हणाला आणि पाय आपटतच तो खोली बाहेर पडला. ती कॉलेजच्या गार्डन बाहेर भेटेल तुला. हे वाक्य सीडच्या कानाभोवताली पिंगा घालत होतं. सीडचा मोबाईल रिंग झाला. मोबाईलवर ध्रुवीचं नाव बघून त्यांनी रागातच फोन कट केला आणि तिचा नंबर ब्लॉकवर टाकला. धडपडतच तो खोली बाहेर पडला. एक नोकर त्याला आवाज देतच त्याच्या मागे येत होता, पण सीड काही थांबला नाही. तो रागातच गाडीत येऊन बसला आणि गाडी घराबाहेर त्याने घेतली. तरी तो नोकर त्याला आवाज देत त्याच्या गाडी मागे पळत होता, पण सीड त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता. खरं तर सम्राटचे शब्द त्याच्या भोवताली घर करून उभे आहेत असं त्याला भासू लागलं. सम्राटच्या चुकीच्या वक्तव्याने अद्याबद्दलचे विचार त्याचे हळूहळू बदलू लागले. नजरेसमोरून ती तरंगत होती, अगदी त्या दिवसापासून ज्या दिवसापासून ती त्याच्या आयुष्यात आली होती. सम्राट बोलून गेला तसं ती त्याला खरंच घाबरत होती. काल सुद्धा कपाळापाशी हात नेताना ती त्याच्यापासून लांब झाली होती. प्रत्येक क्षण त्याच्या नजरेसमोरून डोकावू लागले. तसं त्याने गाडीला ब्रेक मारला. भर रस्त्यात डोकं धरून तो बसला. गाड्यांच्या कर्कश अशा हॉर्नने त्याच्यावर कानावर वार करण्यास सुरुवात केली. शेवटी नाईलाज झाला आणि त्याने गाडी वेगात पळवली. एका अनोळखी नंबरवरून त्याला फोन येऊ लागला. हॅलो. सीडने फोन उचलतच म्हटलं. सीड प्लीज फोन कट करू नकोस. मला काय बोलायचे ते ऐकून घे. समोरून ध्रुवीचा आवाज आला. सीडने रागातच तिचा फोन कट केला. तो नंबर सुद्धा त्याने ब्लॉक लिस्टवर टाकला. गाडी थोडी पुढे न जाते त्याचा पुन्हा अनोळखी नंबरवरून फोन आला. सीडने मोबाईल हातात घेणंच टाळलं. त्याने गाडी थेट आद्याच्या कॉलेजजवळ येऊन थांबवली. कॉलेजला लागून असलेल्या भल्या मोठ्या गार्डनवर त्याची नजर फिरू लागली आणि ती त्याच्या नजरेस पडली. पळतच तो तिच्या दिशेने जाऊ लागला. धापा टाकतच तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. तुम्ही? हातातील पुस्तक तसेच पकडून धरत ती उभी राहिली. सीडने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो चौफेर नजर फिरवू लागला. कोणी नजरेस पडत नव्हतं. जो आद्यावर नजर ठेवून आहे असं त्याला वाटलं. आद्यासोबत फक्त राहुल होता, जो घाबरतच सीडकडे बघत होता.
सीडने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला तसं, आद्या मी कॉलेजच्या गेटजवळ आहे म्हणत राहुलने तिथून पळ काढला. आद्या घाबरतच सीडकडे पाहू लागली. तिला सुखरूप बघून सीडच्या हृदयाची धडधड हळूहळू मंदावली. ब्रेकफास्ट केलास तू? सीडने विचारलं. त्याच्या त्या शब्दात भरपूर प्रेम भरलं होतं. त्याच्या नजरेत स्वतःसाठी दिसणारी काळजी बघत आद्याने नाही म्हणून मान डोलावली. करूयात? सीडने विचारलं. आद्याने हो म्हटलं. बरं चल, सीड म्हणाला आणि तो पुढे जाऊ लागला. आद्या त्याच्या मागे मागे जाऊ लागली. कॉलेजच्या जवळपास एखादं छानसं हॉटेल बघून आद्याला घेऊन सीड तिथे शिरला. तिच्याकडे बघणं तो टाळत होता. काय खाणार तू? सीडने मेन्यू कार्डवर नजर स्थिर ठेवतच विचारलं. काही पण चालेल, आद्या म्हणाली. घड्याळात पाहिलं तर अर्धा तास होता. मेन्यू डिस्कस करत बसलो तर आद्याला परीक्षेला जायला उशीर होईल म्हणून सीडने दोघांसाठी डोसा ऑर्डर केला. सा येईपर्यंत सीड खाली मान ठेवून होता. एक नजर वर करून सुद्धा त्याने आद्याकडे पाहिलं नव्हतं. तुम्ही रागवलायत का माझ्यावर? न राहून आद्याने विचारलं. तुझ्यावर रागवता येईल का कोणाला? सीडने तिलाच उलट प्रश्न केला. मग तुम्ही बघत. आद्या बोलता बोलता मध्येच थांबली. सीडने सुद्धा तिला काही विचारलं नाही. मान खाली ठेवून तो बसला होता. आद्या मात्र एकटक त्याच्याकडे बघत होती. उड्यात टेबलवर ठेवलेला सीडचा मोबाईल रिंग होऊ लागला. हॅलो म्हणत सीडने फोन कानाला लावला. आज मी कामावर नाही येते. सरांना तसा मेसेज केलाय मी. तुझं जे काही काम असेल ते रुबीनाला सांग, ती करेल. असं म्हणत सीड फोन कानाला लावून होता. एका हाताने डोकं धरून तो बसला होता. हा म्हणजे थोडं बरं वाटत नाहीये रे. फर्स्ट हाफ पर्यंत बरं वाटलं की येतो ऑफिसला. सीड फोनवर कोणाला तरी सांगत होता. समोरच्याला बाय करत त्याने फोन कट केला. काय होतंय तुम्हाला? आद्याने घाबरतच विचारलं. काही नाही, सीड उत्तरला. आद्या पुढे त्याला काही बोलणार त्याआधीच वेटरने दोघांच्या पुढ्यात डोसा आणून ठेवला. लवकर लवकर, एक्झाम सुरू होईल तुझी, सीड म्हणाला. आद्याने सीडचा हात जवळ ओढला. मान तिरपी करत त्याच्या मनगटावरील घड्याळ डोकावून पाहू लागली. सीड तिच्याकडे पाहतच राहिला. 10:30 तर वाजले. किती घाबरवलं तुम्ही मला? अगदी हक्काने पकडलेला सीडचा हात सोडतच ती म्हणाली. आणि सकाळी तू मला घाबरवलंस ते? सीडने तिला प्रश्न केला. मी कुठे तुम्हाला घाबरवलं? आपण काहीच केलं नाही असा आव आणतच आद्याने त्याला प्रश्न केला. सीडने तिच्या त्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. तो आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाहीये आणि आपल्याकडे बघत सुद्धा नाही म्हणून आद्याला थोडं वाईट वाटत होतं. आपल्याला या गोष्टीचं वाईट का वाटतंय याचं कारण मात्र तिला कळत नव्हतं. तू माझ्याकडे बघतच बसणार आहेस की नाश्ता सुद्धा करणार आहेस? सीडने विचारलं. जसा आद्याने नाश्ता करायला घेतला. सॉरी, आद्या म्हणाली. सीडने तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. खरं तर आद्याचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. अजूनही सम्राट त्याच्या कानांवर, त्याच्या विचारांवर आणि मनावर कब्जा करून होता. त्याचा आवाज अजूनही कानाभोवती घुमतोय असं काहीसं त्याचं झालं होतं. डोकं ठणकू लागलेलं त्याचं. पुढ्यात घेतलेला नाश्ता घशाखालून उतरत नव्हता. डोकं दुखतंय का? आद्याने विचारलं. सीड आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं टाळतोय हे बघून आद्याने त्याच्या हातावर हात ठेवला. त्याची नजर काय बोलतेय ती वाचण्याचा प्रयत्न ती करत होती. पण सीड तिच्यापासून स्वतःची नजर चोरत होता. मी रडताय का? आद्याने विचारलं. सीडने तिच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला. काय झालंय सांगत पण नाही. कारण नसताना असं राग करणं चांगलं नसतं आणि राग करायचाच झाला तर समोरच्याला माहिती द्यावी त्याबाबत. त्याचा पण अधिकार असतो ना जाणून घेण्याचा की आपली लाडकी व्यक्ती आपल्यावर का रागवली येते. आद्या भावनेच्या ओघात बोलून गेली. आद्याने आपल्याला लाडकी व्यक्ती म्हटलंय याची जाणीव होताच सीडने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांनी घेतलेला लाल रंग बघून
आद्याचं काळीज धस्स झालं. दुसऱ्यांना फक्त ज्ञान देता येतं का तुला? यातलं तू पण काही फॉलो करतेस की नाही? सेडने विचारलं. मी काय केलंय? आद्याने तोंड पाडतच विचारलं. तू सॉरी बोलतेस म्हणजे तुला माहितीये तू काय केलंस ते. सेड म्हणाला. आता भाई बोलले ना की माझ्या खोलीत राहा म्हणून. मी नसणार इथे आणि तरीही मी तुमची वाट बघत थांबली होती. 5-5 मिनिटांनी तुमच्या खोलीत मी डोकावून जात होती. तुम्ही आता याल, नंतर याल, पण तुम्ही आलेच नाही. आणि आले ते पण दारू पिऊन. मग मी कसं विचारणार होती तुम्हाला की भाईंच्या रूममध्ये राहू का म्हणून? एवढ्याशा कारणाने कोण राग करतं का? सांगा बघू मला. आणि सम्राट पण बोलला की तू भाईंच्या रूममध्ये झोप म्हणून. तुम्ही शुद्धीतच नव्हते. मग मी गरीब बिचारी काय करणार होते? उलट मी तुमच्यावर रागवायला हवं होतं. ते सोडून तुम्हीच माझ्यावर रागवताय. गरीब आहे म्हणून असा अन्याय करणार का तुम्ही माझ्यावर? आद्या म्हणाली. मी त्यावरून रागवलोच नाहीये. तू मला न सांगता कॉलेजमध्ये आलीस म्हणून मी रागवलोय. सेड म्हणाला. अच्छा, आद्या उत्तरली. अच्छा काय? मी कॉलेजला जाते हे सांगणं मला जरुरी नाही समजलं का तू? सेडने तिला विचारले. तुम्हाला उठवायला तुमच्या खोलीत आलेली मी, कारण माझे कपडे पण तिथेच आहेत ना. मी ते न घेताच भाईंच्या खोलीत शिफ्ट झाली ना काल. पण आद्याने गंभीर चेहरा केला. पण काय? सेडने विचारलं. ते बेडवर तुमच्या बाजूला सम्राट होता ना, त्याच्या अंगावर शर्टच नव्हतं. मग मी डोळे बंद केले आणि कसं बसं माझी बॅग घेऊन तुमच्या खोलीबाहेर पडली. ह्या नादात भिंतीला पण आपटली ना मी. हे बघा टेंगोळ पण आलंय. कपाळावरील केस बाजूला सारत आद्याने सीडला स्वतःचं कपाळ दाखवले. लाल निशाणी उठलेली तिच्या कपाळावर. दुखतंय का? तिच्या कपाळावरून हलकेच बोटं फिरवत सेडने तिला विचारलं. मग जोरातच आपटली ना मी, तरी तुम्हाला जाग नव्हती. इतके गाढ झोपले होते तुम्ही. मग मी कसं विचारणार तुम्हाला? तुमच्या इथून एसटी कधी मिळेल, मला कधी कॉलेजला सोडेल काहीच कल्पना नव्हती ना. आणि तुम्ही कधी उठाल हे सुद्धा माहिती नव्हतं. म्हणून मी लवकरच निघाली कॉलेजला. तुम्हाला मी फोन करत होती. भाईंनी तुमचा नंबर सेव्ह करून दिलाय माझ्या मोबाईलमध्ये, पण तुम्हीच माझा फोन उचलत नव्हते. वर इथे येऊन मला राग दाखवतायत, आद्या म्हणाली. सेडने स्वतःचे दोन्ही कान धरत तिला सॉरी म्हटलं. ध्रुवीचा कॉल मी उचलत नाही ना, म्हणून ती दुसऱ्या नंबरवरून कॉल करत होती. मला असं वाटलं तीच फोन करतेय, म्हणून मी फोन उचलत नव्हतो. तू सकाळी दिसली नाहीस म्हणून खूप घाबरलो मी. मला वाटलं मी काल ड्रिंक करून आलो म्हणून तू रागवलीस माझ्यावर आणि घर सोडून गेलीस. तू कुठे गेली असशील, परत मला भेटशील का नाही, असे खूप सारे प्रश्न माझ्या मनात येत होते. त्यात सम्राट मला ओरडत होता आणि खूप नको ते बोलत सुद्धा होता. त्यामुळे मला नाही माहिती मी काय विचार करू लागले. तुझ्यासोबत बोलून आता छान वाटतं. मला असं वाटतंय की मी आज कामावर जाऊन काम करू शकले. सीड हसतच म्हणाला. मला बरं नाही ना वाटत आहे. काळजीच्या सुरातच तिने विचारलं. तू भेटलीस ना, मग बरं वाटतंय. सीड उत्तरला. डब्बा घेतला का? आद्याने विचारलं. डब्बा? सीडने तिला पुन्हा विचारलं. तुमच्यासाठी नाश्ता आणि जेवणाचा डब्बा करून मी घरातून निघाली आहे, आद्या म्हणाली. मला कसं कळणार तू असं काही केलंय म्हणून? सेडने विचारलं. ते काम करणारे दादू होते ना, त्यांना तर सांगितलं होतं मी तुम्हाला डबा द्यायला, आद्या उत्तरली. तेव्हा आज मी घराबाहेर पडताना तो माझ्या मागे लागलेला. मला वाटलं आईसाहेबांनी काहीतरी निरोप त्याच्याकडे पाठवला असेल. सीड म्हणाला. त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही. समोरच्याला बोलायची संधीच नाही. ते स्वतःचं सगळं ठरवून मोकळे होता. चुकीचं आहे ना हे. आद्याने नेहमीप्रमाणे बडबड करायला सुरुवात केली. तुला एक्झाम द्यायला जायचंय ना? सीडने विचारलं. आद्याने हो म्हणून मान डोलावली. मी तुझा नंबर सेव्ह करतोय. एक्झाम झाल्यावर मला कॉल कर. आणि हो, एसटी वगैरेने फिरत जाऊ नकोस. कॅब पकड आणि सरळ घरी जा. पॉकेटमधून 1000ची नोट काढून आद्याच्या समोर धरतच सीड म्हणाला. मी कथ्थक शिकवायला जाणार आहे, आद्या छोटंसं तोंड करतच म्हणाला. मग तिथे जाताना कॅब पकड. तिथून सुटल्यावर मला कॉल कर, मी न्यायला येईल. 6 वाजता सुटते ना तू? सीडने विचारलं. तसं आद्याने हो म्हणून मान डोलावली.
मग मी येतो न्यायला. पैसे ठेव खर्चाला. भूक लागली तर बाहेर काहीतरी खा. सीड काळजीतच म्हणाला. त्याचं मन आध्याला मोडावंसं वाटलं नाही. तिने त्याच्या हातून पैसे घेतले. त्याला एक स्मित दिलं. दोघेही नाश्ता करू लागले. नाश्ता करून होताच तिला कॉलेजच्या गेटजवळ त्याने सोडलं. ती कॉलेजच्या इमारतीत प्रवेश करेपर्यंत सीड तिथेच उभा राहिला. आज ती सुद्धा पुढे जात असताना मागे वळून वळून त्याला पाहत होती. तिला बाय करत तो स्वतःच्या गाडीत येऊन बसला. नेहमी आपल्याला घाबरणारी आद्या आज मात्र त्याला वेगळी वाटली. तिच्या कपाळावर स्पर्श केला आणि तिने सुद्धा करू दिला. हे आठवून सीड एकटाच गालातल्या गालात हसत होता. त्याने वेळ न वाया घालवता गाडी थेट ऑफिसजवळ थांबवली. त्याच्या विचारात तो एकटाच गालातल्या गालात हसत होता. आज त्याला सगळ्या गोष्टींचा जणू विसर पडला होता. सीड, एक ओळखीचा आवाज त्याच्या कानी पडला, पण मागे वळून त्याला पाहावंसंच वाटलं नाही. त्या आवाजाने ओठांवरील हसू क्षणार्धात नाहीसं केलंय. कोण असेल मागे? गेस बरोबर करालच तुम्ही. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या उत्तराची वाट बघते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.